श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला येणारा दसरा जो आज आहे तो तुम्हाला खूप छान जाऊ दे. आयुष्यातल्या सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण होऊ देत. श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि दत्तगुरूंना मी हीच प्रार्थना करेन की तुमच्या आयुष्यात जी संकट आहेत ती लवकरात लवकर दूर व्हावीत आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही दुःखी आहात ते सगळं दुःख तुमच्या आयुष्यातून निघून जावावं. श्री स्वामी समर्थ. आत्ताचा टॉपिक असा होणार आहे की तुमचा आता येणारा ऑक्टोबर महिना जो आहे तो कसा जाणार आहे आणि त्यावर आपण थोडंसं गायडन्स तुम्हाला देणार आहे. तुमची एनर्जी जर निगेटिव्ह असेल तर त्यातून चेंज करून पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत यावी हा माझा थोडासा प्रयत्न राहणार आहे. जर तुम्हाला एनर्जी मॅच झाली तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांचं नावसुद्धा घ्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला तर आपण मग आपल्या टॉपिककडे वळूयात. ज्यांची जन्मतारीख आहे 1 ते 15 आहे त्यांच्यासाठी ही रीडिंग होणार आहे. 1 ते 15 ज्यांची आहे जन्मतारीख ज्यांची आहे त्यांच्यासाठी होणार आहे. आधी मी या डेकमधून बघणार आहे. नंतर आता येणारी पौर्णिमा जी आहे त्या पौर्णिमेसाठी मून एनर्जी वेगळी डेक असते. त्या डेकमधून सुद्धा तुमची फुल मूनची एनर्जी काय असणार आहे किंवा त्यातून तुम्हाला काय संदेश देणार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज किंवा त्यांची कोणती एनर्जी तुमच्यावर हॅवी होणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की करून घ्या. आणि व्हिडिओ 2 दिवस झाले मी अपलोड केलेले नाही आहेत यूट्यूबवरती, कारण पर्सनल रीडिंग खूप असल्यामुळे मला खूप डिस्टर्ब होतं आहे त्या क्वेश्चनचं किंवा त्या प्रश्नांचं. त्यामुळं एनर्जी पूर्णपणे क्लिअर असेल तरच रीडिंग करणं योग्य असतं, नाही का? ते उगाच टाकायचं आहे म्हणून व्हिडिओ टाकून त्याचा काही उपयोग नाही. जेव्हा कधी मला ही एनर्जी पोचते की आपण आता रीडिंग केली पाहिजे तेव्हा ती एनर्जी बरोबर येत असते. एक ते 16 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी आहे. सगळे कार्ड्स उलटे यायला लागलेत. काय आहे हा महिना? काय व्यवस्थित नाही आहे का काय तुमच्यासाठी? ओके. मनी रिलेटेड काहीतरी प्रश्न राहणार आहे तुमचे. काहीतरी असा इश्यूज असणार आहे तुमच्या लाईफमध्ये. रीडिंग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ॲन्सरचं उत्तर तुम्हाला मिळेल. प्रत्येक गोष्टींचा तुम्हाला उल्लेख यात समजेल. अर्धवट रीडिंग बघितली तर काहीच समजणार नाही आहे. मी चेक करते आधी तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का. बॉटममध्ये आहे 5 ऑफ कप्स. 1 मिनटं. हो, दिसत आहे तुम्हाला सगळं. बॉटममध्ये आहे तुमची एनर्जी. मी इथं राशी आहे एरीज. एक 2 3 4 जेमिनाय 4 झाले, 5 6 7 8
12ही राशी आहे तिथे. वेगळे कार्डला वेगळे हे आहेत. एकाच कार्डमध्ये अशी जास्त एनर्जी कोणती नाही आहे. 2 कार्डमध्ये एकच राशी आलेली आहे असं काही नाही आहे. सगळ्यांच्या राशी इथं आलेल्या आहेत आणि सगळ्यांसाठी जे क्वेश्चन आहेत यात म्हणजे जे काही आहे ते सगळ्यांसाठी समान राहणार आहे. कोणासाठी हेवी वगैरे यात काहीसुद्धा राहणार नाही आहे. मी तुम्हाला रीडिंग आधी पूर्णपणे सगळी सांगते. पुढच्या महिन्यात जर तुम्हाला कोणता त्रास होणार सॉरी ज्या आता हे चालू महिना आहे त्याच्यासाठी ही रीडिंग होत आहे. कोणत्या गोष्टीचं कंप्लीशन जर तुम्हाला हवं असेल किंवा काहीतरी करणार असाल या महिन्यासाठी, कोणत्या गोष्टीसाठी आशावादी राहत असाल, थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकला असाल. थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे असं नाही आहे की तुमच्या आयुष्यात एक तिसरी व्यक्ती कोणीतरी असावी किंवा ती व्यक्ती पार्टनरशिपमध्ये असं म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून तरी असावी असं काही नाही आहे. जॉबच्या ठिकाणीही होऊ शकतं, घरातही होऊ शकतं, कुठं मित्र मंडळी तुमच्या असतील तिथंही होऊ शकतं. असं नाही आहे की ते पार्टनर आपल्या लव्ह लाईफमध्येच असावेत असं नाही आहे. तिसरी व्यक्ती जी होती किंवा वाटत होतं तुम्हाला ते नाही आहे. तुमचं मनाची भावना ते होत जाणार आहे किंवा त्या गोष्टी तुम्हाला सतवणार आहेत. पण तसं ते ॲक्च्युली त्या आयुष्यामध्ये तुमच्या तसं कोणताही नसणार आहे. कारण कार्ड उलटा आलेला आहे त्यामुळे सरळ आलं असतं माझ्याकडे तोंड करून जर कार्ड हे आलं असतं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन असती. पण तसं काही इथे दिसत नाही आहे. तुमच्या आयुष्यात जे ग्रोथ सुरू आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न सुरू आहेत ते सगळं काम होताना सगळ्या कामाशी तुम्ही मनात तुमच्या उथल-पुथल खरंच ज्या गोष्टी खरंच रिॲलिटीमध्ये घडत नाहीत त्या गोष्टी तुमच्या मनात येताना दिसत आहेत. पण त्या सत्य परिस्थितीमध्ये नाही आहेत तशा. आणि हे तुम्हाला मनामध्ये ठेवायचं आहे या महिन्यामध्ये. आणि अजून म्हणजे असं म्हणजे स्वतःला तुम्ही कमी फील करत आहात या महिन्यात. पैशा रिलेटेड, तब्येतीच्या रिलेटेड आणि लाईफ पार्टनरच्या रिलेटेड स्वतःला कमी महसूस करत आहे तुम्ही. स्वतःमध्ये काहीतरी कमी समजत आहात. पण तसं इथं काही दिसत नाही आहे. कारण तुमच्या लाईफमध्ये हा जो पिरियड आहे, जो आत्ताचा काळ आहे, त्यातून तुम्हाला फक्त असं वाटत आहे की विचार आपण करत असतो ना, की हां, हे असं होईल का? ते तसं होईल का? अशा सिच्युएशनमध्ये तुमचं हे बोलणं असं स्वतःशीच, मनाशीच उथल-पुथल माजलेली आहे. स्वतःच्या मनामध्ये ते हील होत आहे तुमच्या, पण ते निगेटिव्ह एनर्जी आहे. अजून त्या गोष्टी करतच नाही आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला कसं मिळेल? नुसतं विचार करून विचार करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ज्या गोष्टींचा कर्मा तुमचा आहे, त्या आता थोडासा पास्टमध्ये जाताना दिसत आहे तुमचा. हे सुद्धा कार्ड उलटं आलेलं आहे. कर्म जर रिलीज होत असतं, ते तुमचं पास्टमधल्या काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकताना दिसत आहे किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतायचं नाही आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत, पण त्या सोडून न देता तुम्ही त्या गोष्टींमध्ये गुंतून राहत आहात, असं सुद्धा दिसत आहे. त्या गोष्टींमध्ये गुंतायची काहीच गरज नाही आहे तुम्हाला. या तिन्ही चारी एनर्जी तुमच्या ह्या अशा स्वभावामध्ये राहणार आहेत. पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टींकडे तुमचं खूप सारं लक्ष राहणार आहे. त्या गोष्टींकडे लक्ष वेधून तुम्ही सारखं सतत तोच विचार करत राहणार आहे. निगेटिव्ह विचार खूप आहे तुमच्या मनात या महिन्यात. सुरुवातीचे 10 दिवस तरी खूपच विचार आहे आणि ही एनर्जी पौर्णिमेची आहे. रविवारी पौर्णिमा असल्यामुळे हे 10 दिवससुद्धा दिसत आहे. येणाऱ्या 10 दिवसापर्यंत सुद्धा ही एनर्जी तुमची राहू शकते आहे अशी. पण त्यानंतर एका आठवड्यानंतर 7 दिवसानंतर हळूहळू काही चेंज होत जाणार आहे तुमच्यामध्ये. चेंज होत गेल्यानंतर तुम्हाला पैशा रिलेटेड जर काही प्रॉब्लेम होत असतील किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी पैसे जमा करत असशीला तर ते होताना दिसत आहे. काही पैशाची थोडी कमी भासेल पण तुम्ही त्याची गरजा स्वतःहून पूर्ण करत आहात असं दिसत आहे. येणारा हा आठवडा 10 दिवस तर खूपच कठीण जाणार आहेत तुम्हाला. हे 8 दिवस जे आहेत, 10 दिवस जे आहेत, पहिले 10 दिवस, या महिन्यातले 10 दिवस खूप कठीण जाणार आहेत तुमच्यासाठी.
पण तिथून पुढे जर विचार केला तर तुमच्या पैशाच्या बाबतीत काही जर प्रॉब्लेम्स असतील आणि एखाद्या कोणत्या कामासाठी तुम्ही पैसा साठवलेला असेल आणि त्यासाठी तुम्हाला कमी काही पैसे पडत असतील तर तुम्ही त्याचेसुद्धा नियोजन करताना दिसत आहे. त्यात जास्त गुंतत आहेत असं सुद्धा दिसत आहे. गुंतत आहे असं सुद्धा दिसत आहे. पण ते पैसे वगैरे जमा करत असताना ज्या गोष्टींचा तुमच्या मनामध्ये विचार येणार आहे, तो जास्त तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. त्या गोष्टींवर तुम्ही जितका विचार करत आहे, कसे मॅनेज करू, काय करू, कुठून आणू, काय करू, कर्ज काढू का, कुणाकडे तर मागून घेऊ का, अशा ज्या गोष्टी आपल्या मनात सुरू असतात, त्या गोष्टी सुरू असताना ज्या मनात आपल्या भावना तुमच्या मनात सुरू होणार आहेत ना, त्यामध्ये बॅलन्स होणार नाही आहे. बॅलन्स कुठेतरी कमी होताना दिसत आहे. कमी होताना दिसत आहे. पण तुम्ही जर हे बॅलन्स व्यवस्थित केला, मनाची चलबिचल व्यवस्थित जर एकसारखे तुमचं नियंत्रण मनावर जर ठेवलं, तर याही प्रसंगातून तुम्ही बाहेर पडताना दिसत आहे. हे सुद्धा तुमचं सगळं गणित सुटताना दिसत आहे. आणि त्यानंतर हा आठवडा हे 7 दिवस यातच जाणार आहेत. हे 10 दिवस गेल्यानंतर हे 7 दिवस तुमचे यातच जाणार आहेत. हा आठवडा तुमचा पैशासाठी, पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, तर हे 7 दिवस त्यातच निघून जाणार आहे. हा आठवडा तुमचा त्यातच निघून जाणार आहे. परत अशी वेळ येणार आहे, तिसऱ्या आठवड्यात किंवा 4-5 दिवस त्यानंतरचे 3-4 दिवसात असं तुमची एनर्जी दिसत आहे, की तुम्ही आयुष्यात एक प्रेमाचं काहीतरी स्थान असतं आणि ते प्रेमाचं स्थान तुम्हाला अचानकपणे असं मनात येतं, की झालं बास झालं यार, आता सगळं सोडून द्यावं, पैसा हे दुःख सगळं आहे. पण माझ्यासाठी मनासाठी कोण नाही आहे मला. मला हे व्यक्ती मिळाली पाहिजे. मला माझं दुःख माझ्या देवासमोर सांगायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर हे 2 आठवडे तुमचे 10 दिवस आणि हे 1 आठवडा गेल्यानंतर ह्या सगळ्याला कंटाळून तुम्ही परत एकदा डाऊन होणार. परत असं वाटणार, जाऊ दे सगळं, मला हे काय नको आहे. मला माझं प्रेम, माझ्या स्वतःसाठी काळजी घेणारी, माझ्या दुःखाला कोण आहे, असं तुमची खूप इमोशनली मन तुमचं इमोशनल खूप होताना दिसत आहे आणि यासाठी तुम्ही देवासमोर जाऊन रडताना दिसत आहे. देवासमोर रडताना दिसत आहे, मित्रासोबत रडताना दिसत आहे, एकटे असल्यावर रडत असताना दिसत आहे. ह्या सगळ्या भावना तुमच्या तिसऱ्या आठवड्याची एनर्जी आहे ही. तिसऱ्या आठवड्यामध्ये हे असं होताना तुमचं दिसत आहे. ही अशी एनर्जी तुमची आहे. पण त्या इमोशनलमध्ये तुम्हाला थोडा रागसुद्धा कंट्रोल करावा लागणार आहे. कारण इमोशनली जास्त झाल्यामुळे भावना जास्त हॅवी झाल्यामुळे तुम्हाला नाही रागसुद्धा तितकाच येत राहणार आहे. रागसुद्धा अनावर करू नका जास्तही नाही त्या गोष्टीवर ओव्हर रिॲक्ट होऊ नका. मनावर थोडंसं नियंत्रण ठेवा. जेणेकरून तुमचं जे काम म्हणजे जे तुमच्या मनातल्या भावना जरी व्यक्त होत असल्या, ऑफकोर्स हे साहजिक आहे, प्रत्येकाला वाटत असतं. स्ट्रगल करून मेहनत करून पैशाच्या रिलेटेड काही गोष्टींच्या मागं लागून शेवटी संध्याकाळी झोपताना तरी आपल्याला एकदा तरी असं वाटतं, आपल्या स्वतःला कोण आहे, आपली स्वतःची काळजी घेण्यासारखं कोण आहे आपल्या आयुष्यात, असं प्रत्येकालाच वाटत असतं. तसंच तुमचंही आहे. तुम्हालाही हा स्ट्रगल 2 आठवड्यात करून झाल्यानंतर स्वतःला फील होईल, की मला कोण आहे, माझ्यासाठी काय आहे, हे तुम्हाला वाटणार आहे. पण त्यात ओव्हर रिॲक्ट होऊ नका. आणि शेवटचा आठवडा या महिन्याच्या 4-4-4-4-4-3 एनर्जी शेवटच्या आठवड्यातली खूप छान आहे. शेवटच्या आठवड्यातली एनर्जी छान आहे. पण कसं कसं होतं आहे तुम्हाला सांगू का? आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आवडती एखादी गोष्ट आहे. ती मला मिळाली नाही म्हणून मी खूप दुःखी होतो आहे. पण ती गोष्ट परमेश्वरानंच आपल्याकडून हिसकावून घेतलेली असते. का तर ती आपल्यासाठी योग्य नसते. ती गोष्ट आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. हे जर परमेश्वराला आधीच दिसत असलं, तर ती गोष्ट आपल्या आयुष्यातून लांब होत जाते. आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते परमेश्वर आपल्याला देत असतो आणि तसंच तुम्हालाही झालेलं आहे. आणि ही परिस्थिती जर तुम्ही स्वीकारला, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यामध्ये महिना ज्या तारखेला संपतो, त्यानंतर तुमच्या आयुष्यात एक चांगलं काहीतरी सेलिब्रेशन हे येणार आहे. जेणेकरून तुमच्या पास्टमधल्या आयुष्यासाठी
ते कदाचित चांगलं राहणार आहे, अशी एनर्जी दिसत आहे तुमची. या महिन्याची एनर्जी तरी अशी आहे. मन लावून ऐका. परत एकदा तुम्ही रिपीट करून ह्या सगळ्या एनर्जीज मनामध्ये ठेवा. आणि ह्या कार्डचं मिनिंग सांगायचं राहिलं तुम्हाला, हे मिनिंग असं आहे की ज्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत आहेत किंवा पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत, त्या घेण्याचा प्रयत्न करा या महिन्यामध्ये. ज्या गोष्टी ह्या निगेटिव्ह जरी घडल्या तरी स्वतःमध्ये व्यक्त राहा. जास्त पण राग करू नका तुम्ही. आणि ज्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. त्या तुमच्या पर्यंत भविष्यात कशा उपयोगी येतील याचासुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. स्वतः इतके पवित्र राहा, इतके तेजस्वी राहा की या महिन्यामध्ये तुमचा तेजस्वी रूप तुमच्या पाहण्यामध्ये दिसलं पाहिजे. इतकं स्वतःला छान मेंटेन करा. राग जास्त करू नका. स्वतःला त्रास देण्यासारखं काहीच गोष्टी करू नका. आपण या डेकमधून आणि बघूयात की येणाऱ्या फुल मूनची एनर्जी तुमच्यासाठी काय राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्युअर्स आहेत, त्यांची एनर्जी मला प्लीज गाईड करा, जेणेकरून त्यांना यातून काहीतरी करता येईल, काहीतरी डिसिजन घेता येईल. तेच इथं पण तेच आलेलं आहे. भावना शांत ठेवा. भावना तुमच्या ज्या आहेत ना, जास्त इमोशनलसुद्धा होऊ नका. जास्त कुणाला बोलण्याच्या सुद्धा नादात, म्हणजे जास्त कुणाशी कॉन्टॅक्टमध्ये जरी राहिलात तरी स्वतःच्या भावना ज्या आहेत, राग, क्रोध किंवा या पैशासंदर्भात काही गोष्टी जरी तुमच्या घडल्या असतील, त्यातसुद्धा तुम्ही स्वतःला सावरणं गरजेचं आहे. स्वतःला बॅलन्स करणं गरजेचं आहे. स्वतःला एक मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. या कार्डमध्ये फुल मूनची एनर्जी तुमच्यासाठी हीच सांगत आहे, क्लोज युअर इमोशनल. तुमचे इमोशनल आहेत ते थोडेसे. अजून या कार्डमध्ये असं सांगत आहे, फुल मूनची एनर्जी आहे, तुमच्यातल्या जी भीती आहे, जी भीती वाटत आहे तुम्हाला, ती भीती दूर करून घ्या. जी भीती आहे, ज्या भीतीची मी मगाशीच तुम्हाला इथं सांगितलं आहे आणि इथं पण तेच आलेलं आहे. तुम्ही काम करण्याआधीच मनात शंका खूप घेत आहे. ती शंका न घेता आपल्या कामाला सुरुवात करा. हे थर्ड पार्टी सिच्युएशनचं सुद्धा मी तसंच सांगितलं. आयुष्यात काहीच गोष्टी तुमच्या नाही आहेत. ह्या या आठवड्यामध्ये तरी, या पहिल्या आठवड्यामध्ये तरी 10 दिवस तरी तशीच एनर्जी राहणार आहे. तुम्ही इमोशनली जास्त होऊन विचार फक्त करत राहणार, हे असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का. पण तुमच्यामधली भीती जी आहे ती कमी झाल्याशिवाय हे त्रास तुमचा कमी होणार नाही. तुम्ही तो त्रास कमी करण्यासाठी भावनांचा सन्मान करा. तुमच्या मनात ज्या गोष्टी सुरू आहेत त्याचा सन्मान करा. त्या गोष्टींना प्रणाम करा. ज्या भावना आहेत त्यांना नमस्कार करा, सॅल्यूट करा. माझ्या भावनांची मी कदर करेन. मी माझ्या भावनांचा एक हिस्सा म्हणून राहीन, किंवा स्वतःचा एक मेडिटेशन करून स्वतःला एक कनेक्ट करा. स्वतःला एक सोल्युशन द्या की माझ्या भावना मी स्वतः ऐकायला तयार आहे. माझ्या भावना मी कुणालाही शेअर करणार नाही आहे. माझ्या भावना मी स्वतः जाणून घेऊ शकतो किंवा शकते. माझ्या भावना माझ्यापर्यंत पोचू शकतात. मी माझ्या भावनांचा रिस्पेक्ट करत आहे. इतकं जरी तुम्ही या महिन्यामध्ये जरी केलं तर खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमची. पण सुरुवातीला या महिन्यामध्ये सुरुवातीला ज्या गोष्टींमुळे तुमचा तणाव जास्त होणार आहे, तो महिना एंड होण्यापर्यंत एनर्जी परत वाढणार आहे तुमची. फुल मूनची एनर्जी असल्यामुळे, सुरुवातीलाच फुल मूनची एनर्जी असल्यामुळे हेवी झालेल्या सगळ्या गोष्टी नंतर महिन्यानंतर स्टॉप होताना दिसत आहेत. या श्री स्वामी समर्थ. एनर्जी आवडली असली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण आता बघणार आहोत 16 ते 31. 16 ते 31 मध्ये काय आहे? श्री स्वामी समर्थ. येणारा महिना माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी येणारा महिना कसा राहील? तुम्हाला हे सर्वांना जे आता 16 ते 31 जन्मतारीख आहेत ते सर्वजण जर व्हिडिओ हे बघत असतील, त्यांची एनर्जी जर बघत असतील, त्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातले दुःख दूर होऊन जाऊ दे, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची सगळी एनर्जी पूर्ण करा, त्यांची निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन जाऊ दे. बॉटममध्ये डेव्हिल आलेला आहे बघा. बॉटममध्ये डेव्हिल आलेला आहे, फॅमिली आलेली आहे. इथं सुद्धा देवाची काहीतरी एनर्जी आलेली आहे. भांडण तंटा वादविवाद आलेला आहे. बघूया तुमची या महिन्याची एनर्जी. श्री स्वामी समर्थ. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे पास्टमध्ये, त्या गोष्टींचा तुम्ही आजही विचार करत आहे. आजही तुम्हाला आशा आहे ती गोष्ट कंप्लीट होईल. असं नाही आहे की ती लव्ह रिलेशनमध्ये असावी किंवा लव्ह रिलेशनमध्ये असावी असं सुद्धा नाही आहे. फॅमिलीमध्ये कोणताही एखाद्या भाऊ बहिणीचं सुद्धा भांडण दिसतं किंवा वडील आणि मुलाचं दिसतं, चुलता पुतण्याचं दिसतं, चुलत्याचं आणि चुलत्या आणि पुतण्याचं बरोबर, आणि जावाजावांचं सुद्धा असू शकतं, सासू सुनांचा असू शकतो, आई वडिलांचा असू शकतो, नवरा बायकोंचा असू शकतो. इथं भांडण असं तुमच्या आयुष्यात पास्टमध्ये काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. पास्टमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांची इमोशनल तुमच्या मनात अजूनही होप्स आहेत की ते नातं व्यवस्थित व्हावं. ते नातं व्यवस्थित व्हावं. त्या गोष्टींवरून तुम्ही पहिला आठवडा तर असाच दिसत आहे की तुम्ही त्या गोष्टींवरून खूप चिडचिड करणार आहात. त्रास तुम्हाला थोडाफार होताना दिसत आहे. पण ओव्हर रिॲक्ट त्या गोष्टींवरून होऊ नका. ओव्हर रिॲक्ट झालात तर तुम्हाला खरंच खूप त्रास होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी झाल्यात त्याचा आता विचार करत जर बसला तर त्याची निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये प्रवेश करायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमच्यामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती हॅवी झाली तर तुमचा तिरस्कार वाढत जाईल, तुमच्या स्वभावात बदल होत जाईल, जेणेकरून तुम्ही शांतता घेणं खूप गरजेचं आहे. शांतता घेणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही माशांचा हे असतं बघा, माशांचं काचेमध्ये मासे वगैरे घरात आपण ठेवतो, तसं सुद्धा तुम्ही घरात असं आणून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ते
थोडंसं मन कुठंतरी शांत होईल. कारण ही वॉटर सायन्सची राशीमध्ये आहे ना, ते म्हणजे घर शांत ठेवते, स्वभाव शांत ठेवते. ज्या गोष्टींना तुम्ही राग-राग करत असता, त्या गोष्टींवर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही उपाय म्हणून करू शकता. कारण तुमच्यामध्ये कसं झालं, पास्टमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचा थोडं जरी तुम्हाला एनर्जी पीक झाली किंवा थोडी जरी एनर्जी तुमच्यावर पडली, तुमच्या डोक्यात काही गोष्टी आल्या, तर तुमचा अख्खा दिवस खराब जातो. पूर्ण अख्खा दिवस खराब जातो. ती गोष्ट तुमच्या डोक्यात एकदा आली म्हणजे तुमच्या दिवसभरात ती गोष्ट लक्षात राहते आणि दिवस इतका वाईट जातो, की खूप तुम्ही चांगल्या गोष्टींना सुद्धा तुम्ही चिडचिड करत असता. इतका तुम्हाला त्रास होत असतो त्या गोष्टींमधून. पास्टमध्ये घडलेल्या काही गोष्टींमधून. आणि फॅमिलीमध्ये सुद्धा आता तुमच्या हे पहिले 8 दिवस गेल्यानंतरचा एनर्जी सांगते मी तुम्हाला. आता ही एनर्जी आहे पहिल्या 8 ते 10 दिवसांपर्यंत तरी मला ही एनर्जी दिसत आहे. कार्ड्स मेजर आहेत सगळे इथे. थांबा, मी सांगते तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 5, 4, 9 आठवड्याची एनर्जी दिसत आहे ही. 9 दिवसांची एनर्जी आहे ही. 9 दिवसांपर्यंत अशी एनर्जी राहणार आहे आणि त्याच्यानंतर 10 दिवसानंतर फॅमिलीसाठी कुठेतरी फिरायला जाणे, काहीतरी गोष्टींचा छंद मुलांना असेल तर तुम्ही ते कंप्लीट करताना दिसत आहे. अ, अ, तुमचे पार्टनर जे आहेत त्यांच्यासोबत कुठेतरी जाताना दिसत आहे आणि हा कसा सणांचा महिना आहे, दिवाळी आहे, दसरा आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यात काहीतरी वेगळं काहीतरी फॅमिलीसाठी करताना दिसत आहे. मुलांसाठी काहीतरी खरेदी वगैरे करत आहे असं सुद्धा दिसत आहे. आहेत अशा काही गोष्टी ज्या तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही वेळ घालवत आहात असं सुद्धा दिसत आहे. ज्या गोष्टी अशा अचानकपणे घडत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आता ते हे 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 झालं दुसऱ्या आठवड्यात. हे दुसरे 10 दिवसाचे हे पहिल्या आठवड्यात ही एनर्जी आहे तुमची, या दुसऱ्या आठवड्याची ही एनर्जी आहे आणि आता तिसऱ्या आठवड्यामध्ये हळू-हळू तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्तीचा संपर्क कोणत्यातरी व्यक्तीचा घरातल्यांचा किंवा असू दे किंवा बाहेरच्या एका व्यक्तीचा संपर्क असू दे. ती व्यक्ती तुमच्यावर लीडरशिप करत आहे. अशी ती व्यक्ती आहे. ती व्यक्ती लीडरशिप तुमच्याकडे करत आहे. काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काहीतरी जॉब असू दे, तुम्ही कुठं स्वतःची नोकरी जरी करत असाल, स्वतःचा बिझनेस जरी करत असाल, तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून एक काहीतरी कमिटमेंट मिळणार आहे, जे तुम्हाला अनुभवाच्या जोरावर कंप्लीट करायचं आहे. काहीही असू शकतो, छोटी-मोठी कोणतीही गोष्ट असू शकते. समोरचा तुम्हाला काहीतरी असं सांगणार आहे, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जो अनुभवाचं अनुभवाच्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये आहेत, त्या गोष्टींच्याद्वारे हे सगळं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ह्या गोष्टी या 8 दिवसात होणार आहेत. 10 दिवस लागणार, 8 दिवस लागणार आहेत. या गोष्टीमध्ये तुम्ही हा आठवडा तुमचा त्या गोष्टींच्या विचारामध्ये आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये जाणार आहे. आणि या लास्टचा आठवडा आहे, त्या आठवड्यामध्ये तुमचा सगळा वेळ तुम्ही ह्या ज्या गोष्टी महिन्यामध्ये झाल्या, ज्या गोष्टी सगळ्या पॉझिटिव्ह पण खूप साऱ्या आहेत, चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत, आनंदाच्या गोष्टी आहेत. एखादा व्यक्ती तुमच्याकडे प्रपोजल घेऊन येताना सुद्धा दिसत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही विचार करणार नाही आहे शेवटच्या आठवड्यामध्ये. जे निगेटिव्ह गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये झालेल्या आहेत त्याचा विचार तुम्ही करणार आहेत. निगेटिव्ह एनर्जीचा विचार तुम्ही करताना दिसत आहे. हे माझ्यासोबतच का होत आहे असं परमेश्वरा? का हे मला इतका त्रास होत आहे? का असं होत आहे? पण तेव्हा तुम्ही इमोशनली जास्त असणार आहे. इमोशनली असल्यामुळे तुम्हाला हा आठवडासुद्धा तेच सांगत आहे की जे झालं ते विचार सोडून दे. जे आहे त्याच्याकडे लक्ष ठेव. जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न कर. परमेश्वराचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. अजून फुलमूनची एनर्जी काय सांगत आहे तुम्हाला हे आपण बघूयात.
मूनची एनर्जी काय सांगत आहे तुम्हाला? बॉटममध्ये आहे अतीत को पीछे छोड़ दो. तुमच्या भूतकाळात ज्या अतीत होते, जे कोणी असतील, कर्मा तुमचा मागचा असेल ते सोडून द्या. पास्टमध्ये सोडून द्या. त्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करू नका. त्या गोष्टींवर पूर्ण विरामचिन्ह द्या. तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करा तुमच्या आयुष्याला. या सूर्याची फुल मूनची एनर्जी, पौर्णिमेची एनर्जी ती सांगत आहे तुम्हाला. अजून असं सांगत आहे विशरण. विशरण म्हणजे तुमच्या लाईफमधल्या, तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जे विषारी लोक आहेत, विषारी गोष्टी आहेत, त्यांच्यापासून तुम्ही जास्त लांबच राहा. कारण हे फुल मूनची एनर्जी तीच दिसत आहे की ती हॅवी होणार आहे तुमच्या आयुष्यात. येणाऱ्या पौर्णिमेला, रविवारी ह्या गोष्टी तुमच्या हॅवी होताना दिसत आहे. अजून एक एनर्जी अशी दिसत आहे की ताणतणाव, काळजी, डिप्रेशन या सगळ्यांमध्ये एक स्वतःचं एक बॉन्डिंग उभं करा, जेणेकरून तिथं तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल, तुम्हाला रिकामं होता येईल, तुम्हाला बोलता येईल, तुमच्या स्वतःच्या भावना व्यक्त करता येईल. अशी एक जागा तुम्ही म्हणजे स्वतःच्या मनात एक घर करून ठेवा की जिथं तुम्हाला तुमच्या सगळ्या वेदना, तुमचं सगळं दुःख तुम्ही रडून मोकळे करता येईल. असं तुम्ही राहा. तुमची एनर्जी तुमची अशी ठेवा. असं म्हणजे स्वतःला ठेवा तसं मेंटेन करून, जेणेकरून तुमच्या स्वतःची एनर्जी खूप स्ट्रॉंग राहील. तुम्हाला परत एकदा स्वतःसाठी जगता येईल. ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीचा विचार सोडून द्या. अजून असं सांगत आहे की तुमच्या ज्या पास्टमधल्या ज्या गोष्टी आहेत, कोणत्या, ज्या आर्थिक परिस्थितीत तुम्ही घालवलेल्या आहेत, आर्थिक परिस्थितीमध्ये घालवलेले आहेत. आर्थिक परिस्थिती म्हणजे काय? ज्यांना एक वेळचं अन्नसुद्धा मिळत नव्हतं, एक वेळी त्यांनी उपाशी झोपून दिवस काढलेलं होतं. अशा सगळ्या गोष्टी ज्या होत्या पास्टमधल्या त्या सगळ्या आठवा. जेणेकरून येणाऱ्या भविष्यात तुम्हाला जगण्याला मजबूती मिळेल, जगण्याला एक उमेद मिळेल. जे झालं त्यातून मी इतके वाईट दिवस काढले, आता इथून पुढे मी त्याच्यावर स्ट्रगल करून आणखी चांगले दिवस आणीन, असं तुम्हाला संदेश देण्यात येत आहे. पौर्णिमेचा, येणाऱ्या रविवारची पौर्णिमा जी आहे त्याचा संदेश तुम्हाला हा सांगण्यात येत आहे. एनर्जी आवडली असेल तर पिक करून घ्या. तुम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल. आणि डेव्हिल का आलेला आहे हे बघायचं राहिलं. डेव्हिल का आलेला आहे बॉटममध्ये हे आपण बघूया. डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे? श्री स्वामी समर्थ. डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे? कोणतं कार्य होणार आहे का? काय होणार आहे? नाही. डेव्हिलची एनर्जी आहे फॅमिलीवर त्रास थोडासा होताना दिसत आहे. पौर्णिमेची एनर्जी किंवा येणाऱ्या अमावस्येची एनर्जी काहीतरी या महिन्यात हॅवी होताना दिसत आहे. तुम्हाला थोडंसं स्पष्ट सांगायचं म्हटलं तरी ह्या गोष्टी तुम्हाला जपायच्या आहेत या महिन्यात. फॅमिलीला त्रास होऊन द्यायचा नाही आहे कोणत्या गोष्टीकडून. फॅमिलीमध्ये काही तक्रार वगैरे झाली तर तुम्ही फॅमिलीमध्ये काही इश्यूज झाले तुमच्या, तर त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, जेणेकरून परिस्थिती बिघडेल. आणि अशा कोणत्या लोक घरात सुद्धा येऊ देऊ नका, जेणेकरून ते तुमच्यावर काहीतरी डेव्हिल एनर्जी टाकतील, तुमच्या पैशा रिलेटेड काहीतरी डेव्हिल एनर्जी तुमच्यावर टाकतील. असं एखादा क्षण, असा एखादी व्यक्ती दिसत आहे. असं नाही की ही एनर्जी सगळ्याला मॅच होते, 100पैकी एकाला तरी ही रेझोनेट होत असते. त्यामुळे या महिन्यात सावधगिरी पाळायची आहे. असं नाही की ही एनर्जी तुमच्यावर आता हेवी झालेली आहे, पण ही एनर्जी
येण्याआधीच तुम्हाला सावध राहायचं आहे. श्री स्वामी समर्थ.